मी सौदी अरेबियात टॅक्सी चालवत होतो. दिवस-रात्र रस्त्यांवर गाडी धावत अनोळखी चेहऱ्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणं हे माझं काम होतं. एक दिवस एका प्रवाशाने माझ्या टॅक्सीत एक पिशवी सोडली. त्यात खूप पैसे भरले होते. माझ्यासाठी हा क्षण चमत्कारासारखा वाटला. जास्त विचार न करता मी लगेच भारताची विमान तिकीटची तिकीट काढली आणि निघालो. त्या पैशांनी मी माझ्या छोट्या बहिणीची शादी धूमधामाने केली. सगळं इतकं जलद झालं की स्वप्न खरं झाल्यासारखं वाटलं. एक महिन्यानंतर मी पुन्हा सौदीला परत आलो आणि माझं जुना काम सुरू केलं. काही दिवसांनी मला एका मोठ्या व्यापाऱ्याच्या घरी जेवणाचं निमंत्रण आलं. तिथे शेकडो लोक जमले होते. परदेशातून आलेल्या नर्तकी मेहमानांचं स्वागत करत होत्या. मी गर्दीत नजर फिरवली आणि माझे पाय थपकले. त्या नर्तकींमध्ये माझी स्वतःची छोटी बहीण होती. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी तिथून जेवण न करताच लगेच निघून गेलो. माझ्यासाठी प्रामाणिकपणा आणि कामाची निष्ठा सगळ्यात मोठी होती. थोडं अंतर चाललो तेव्हा एका हॉटेलजवळ एक जोडं दिसलं. त्यांच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून लक्षात येत होतं की ते भारतीय किंवा शेजारील देशातले असावेत. मी गाडी थांबवली. त्यांचं सामान बॅगमध्ये ठेवलं आणि हसून स्वागत केलं. मनात आलं की विचारू की तुम्ही कुठले आहात, पण मी गप्प राहणं योग्य वाटलं. प्रवाशांशीच ती गोष्टी बोलणं कधी-कधी अस्वस्थ करतं. मी शांत जोडप्यातील गाडी चालवू लागलो. मी आरशातून त्यातील बाईने विचारलं, "आपण किती वेळात पोहोचू?" "बस मॅडम, 20 मिनिटांत पोहोचू." तिने तिने लगेच म्हटलं, "थोडं वेगाने चालवा, आम्हाला उशीर होतोय." त्यांची घाई पाहून मी थोडा वेग वाढवला, पण जास्त नाही, कारण जास्त वेगाने गाडी चालवल्यास दंड होऊ शकतो. थोडं अंतर गेल्यावर तिचा नवरा म्हणाला, "तुमच्या चेहऱ्यावरून वाटतं तुम्ही भारत किंवा आसपासच्या देशातले आहात." मी हसत उत्तर दिलं, "होय, मी भारतातून आहे." "तुम्ही कुठले आहात?" माझ्या प्रश्नावर त्याचा चेहरा कडक झाला. "हे तुमचं काम नाही. बस गाडी चालवा." त्याचं रुक्ष उत्तर ऐकून माझं मन खट्टू झालं. त्याने स्वतः प्रश्न विचारला आणि मी नम्रपणे विचारताच मला अपमानित केलं. मी आता गप्प राहण्याचा निर्णय घेतला आणि गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित केलं. चूक होण्याची शक्यताच ठेवायची नव्हती. नाहीतर प्रवाशाकडून वाईट रिव्ह्यू मिळू शकतं. थोड्या वेळाने मी त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी उतरवलं. पैसे घेताना त्या माणसाने पुन्हा म्हटलं, "चांगलं होईल की तुम्ही फक्त तुमचं काम करा. लोकांच्या देशाबद्दल किंवा ठिकाणाबद्दल विचारणं तुमचं काम नाही. वेळ वाया घालवू नका." मी शांतपणे त्यांचं सामान उतरवलं, धन्यवाद म्हणालो आणि पुढच्या प्रवाशासाठी निघालो. त्या जोडप्याचं वागणं मला विचित्र वाटलं. सांगायचं नसलं तर मला प्रश्न का विचारला? संध्याकाळ झाली होती. माझ्या मनात एक विचार आला, पण मी त्याला बाजूला सारलं. आता दुसऱ्या प्रवाशाकडे लक्ष द्यायचं होतं. मग जेवणाचा विचार होता. माझा पुढचा प्रवासी एक व्यापारी होता. तो गाडीत बसताच म्हणाला, "हाय." त्याच्या कपड्यांवरून आणि ढंगावरून वाटत होतं की तो कदाचित लंडन किंवा सिंगापूरहून आला असावा. यावेळी मी काही बोललो नाही. एकदाचा अपमान पुरेसा होता. मी गाडी सुरू केली. तेव्हा त्याने एक छोटी पिशवी माझ्याकडे वाढवली आणि म्हटलं, "ही मागे पडली होती. मला ठीक वाटत नाही. ही समोर ठेवा." मी आश्चर्याने ती पिशवी घेतली आणि समोरच्या जागेवर ठेवली. ही पिशवी अप्रश्नांचा वादळ उठलं. तरीही मी गप्प राहणं योग्य समजलं. त्याला त्याच्या गंतव्यस्थानी उतरवल्यानंतर मी थेट एका ढाब्याकडे निघालो. आता माझं मन आणखी प्रवासी घेण्याचं नव्हतं. ती पिशवी माझ्या डोक्यात वारंवार फिरत होती. ही त्या विचित्र जोडप्याची होती की त्या व्यापाऱ्याची? संध्याकाळच्या वेळी माझ्या मनात एक भीती घर करू लागली. कहीं ही पिशवी धोकादायक तर नाही? त्यात काही चुकीची गोष्ट असू शकते का? हे विचारताच मी गाडीतून उतरलो आणि पिशवी घेऊन ढाब्यात गेलो. प्रत्येक शुक्रवारी मी चांगलं जेवण खात असे. बाकी दिवस साधं जेवणच चालत असे. ढाब्यात पोहोचताच एक वेटर लगेच माझ्याकडे आला, जो साधारणपणे इतका लवकर येत नसे. मी जलद जेवण मागितलं आणि थोड्या वेळाने येण्यास सांगितलं. मग मी हळूच पिशवी उघडली. आत पाहताच माझं हृदय जोरात धडधडू लागलं. पिशवीत एक बाहुली होती आणि त्यात खूप नोट्स भरलेल्या होत्या. माझा चेहरा फिक्कट पडला. कपाळावर घाम येऊ लागला. श्वासच अडकला असा अनुभव आला. मी लगेच पिशवीमध्ये गेली, ऑर्डर रद्द केली आणि ढाब्यातून बाहेर पडलो. गाडीत बसून मी माझ्या अस्वस्थ होतो. ती पिशवी कोणाची होती? हे स्पष्ट होतं की ती व्यापाऱ्याची असू शकत नाही. कोणताही शहाणा माणूस इतके पैसे भरलेली पिशवी दुसऱ्याला देणार नाही. कदाचित ती त्या विचित्र जोडप्याची होती. त्यांच्या वागण्यावरून वाटत होतं की ते श्रीमंत आहेत. पण इतके पैसे कोणी चुकून कसे विसरू शकतो? खोलीत पोहोचून मी शांतपणे बसून राहिलो. एक क्षण मनात आलं की पिशवी परत करावी. पण मग लोभाने मला पकडलं. मी विचार केला, जर हे पैसे ठेवले तर माझं आयुष्य बदलू शकतं. मी वर्षानुवर्षे सौदीत टॅक्सी चालवत होतो. पण इतकी कमाई कधीच झाली नव्हती की बहिणीची शादी करू शकतो किंवा स्वतःचं घर विकत घेऊ शकतो. ती पिशवी पाहून वाटत होतं की त्यात लाखो, कदाचित कोट्यवधी रुपये आहेत.
माझ्या मेंदूने वेगाने काम सुरू केलं. मी ठरवलं की थोडे थोडे करून पैसे भारतात पाठवेन. जर पूर्ण पिशवी घेऊन विमानतळावर गेलो तर पकडला जाऊ शकतो. मी मोजणी केली आणि पहिल्या दिवशी ₹1,00,000 घेऊन बँकेत गेलो. तिथून पैसे भारतात पाठवले आणि करही भरला जेणेकरून कायदेशीर अडचण येऊ नये. माझा प्लॅन होता की हळूहळू पैसे पाठवावेत जेणेकरून कोणाला शंका येऊ नये. माझ्या खात्यातून आईच्या खात्यात पैसे पाठवले. घरच्यांना ताकीद दिली की कोणाला काही सांगू नका आणि पैसे काढू नका. मी माझी टॅक्सीही चालवत राहिलो जेणेकरून कोणाला शंका येऊ नये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्याची पिशवी होती त्याने कधीच माझ्याशी संपर्क साधला नाही. माझ्याकडे त्यांचा नंबरही होता, पण एकही कॉल आला नाही. 3 महिन्यानंतर मी सगळे पैसे भारतात पाठवले. मग गुपचूप विमानाची तिकीट काढली आणि कोणाला न सांगता भारतात परत आलो. विमानतळावर पाऊल ठेवताच मनात भीती होती. इतके पैसे सोबत नेणं छोटी गोष्ट नव्हती. जर पकडला गेलो तर तुरुंगाची हवा खावी लागेल. पण मी भाग्यवान होतो. मी एक टॅक्सी घेतली आणि थेट घरी पोहोचलो. घरी पोहोचताच आई मला पाहून रडू लागली. 1.5 वर्षांनंतर मी घरी आलो होतो. बहिणी आणि भाऊही भावूक झाले. मीही स्वतःला रोखू शकलो नाही. जो माणूस परदेशात एकटा राहतो, तोच समजू शकतो की ही एकाकीपणा किती वेदनादायी असते. जेवणपान झाल्यानंतर आई माझ्याजवळ बसली आणि म्हणाली, "बाबा, इतके पैसे कुठून आले? काही मोठं बक्षीस मिळालं का? आणि ओट्याच्या शादीची गोष्ट करा. आता आपण तिची शादी धूमधामाने करू आणि मला एक घरही विकत घ्यायचं आहे." आई आश्चर्यचकित झाली. तिने पुन्हा विचारलं, "बाबा, काहीतरी सांग." पण मी काही सांगितलं नाही. अजून मी कोणाला हा गुपित उघडू शकत नव्हतो. माझी आई साधी आणि भोळी होती. जर तिच्या तोंडून चुकूनही हे गुपित बाहेर पडलं तर सगळं वाया जाऊ शकतं. म्हणून मी ही गोष्ट माझ्या छातीत दाबून ठेवली. जेव्हा आईने छोट्या बहिणीच्या सासरच्यांशी बोललं, त्यांचं म्हणणं होतं, "आम्ही तर आधीपासून तयार होतो. तुम्हीच टाळत होतात." ही गोष्ट खरी होती. वडील आता या जगात नव्हते. माझे 2 भाऊ होते. पण त्यांच्या शाद्या झाल्या होत्या आणि ते आपल्या घरगुतीत व्यस्त होते. माझ्या 2 मोठ्या बहिणींच्या शाद्या वडिलांच्या काळात झाल्या होत्या. आता फक्त छोटी बहीण उरली होती, ज्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर होती. माझ्या भावांचं वागणं पाहून स्पष्ट होतं की ते या जबाबदारीत मदत करणार नाहीत. पण माझ्याकडे आता पैसे होते आणि मी ठरवलं होतं की मी चांगला भाऊ बनून माझ्या बहिणीची शादी करेन. काही आठवड्यांतच सगळी तयारी पूर्ण झाली. माझ्या मनात एक विचित्र आनंद होता. त्या पैशांनी माझं आयुष्य जादूसारखं बदललं होतं. मी कधी स्वप्नातही विचारलं नव्हतं की आयुष्य इतकं सहजपणे पटरीवर येऊ शकतं. अखेर शादीचा दिवस आला. मी माझ्या बहिणीला प्रत्येक गोष्ट दिली, जी तिला सासरी कधीच कमतरता जाणवू देणार नाही. हुंड्यात प्रत्येक सामान विचारपूर्वक निवडलं जेणेकरून तिच्या आयुष्यात काही कमतरता राहू नये. सासरचे वारंवार मना करत होते, "आम्हाला काही नको. आमच्याकडे सगळं आहे." पण मी स्पष्ट म्हटलं, "एक भाऊ आपल्या बहिणीसाठी जितकं करतो, ते नेहमीच कमीच असतं." शादीच्या सकाळी जेव्हा माझी बहीण हसत विदा होण्यासाठी आली, माझ्या डोळ्यात आनंदाने चमक होती. मला वाटलं जणू मी आयुष्याचं एक मोठं ध्येय पूर्ण केलं आहे. एक चांगलं घर विकत घेतलं, बहिणीची शादी केली आणि तरीही माझ्याकडे काही पैसे शिल्लक होते. आई आता वारंवार माझ्या शादीची गोष्ट करू लागली होती. पण मी हवं होतं की आधी माझं आयुष्य आणखी मजबूत करून घ्यावं. घर विकत घेणं ही सगळं नव्हतं. माझ्याकडे आता जास्त पैसे उरले नव्हते. फक्त जवळजवळ ₹1,00,00,000 होते, ज्यांनी बहिणीची शादी आणि घराचा खर्च पूर्ण झाला होता. आयुष्य आणखी चांगलं करण्यासाठी मला अजून मेहनत करायची होती. 6 महिने भारतात राहिल्यानंतर मी पुन्हा सौदीला परत गेलो. यावेळी मला पूर्ण विश्वास होता की आता काही चुकीचं होणार नाही. 2 दिवसांनीच मी टॅक्सी चालवणं सुरू केलं. एक दिवस सामान्यच होता. मी काही प्रवासी उतरवले आणि आता जेवणाचं मन होतं. मी एका ढाब्याकडे निघालो. जेवण मागितलं आणि खुर्चीवर बसून दिलासा घेतला. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. ती आपली साडी वारंवार झटकत होती. तिच्या कपड्यांवर विचित्र किडे रांगत होते. ती कष्टात होती आणि तिच्या वागण्यावरून स्पष्ट होतं की ती श्रीमंत कुटुंबातील आहे. पण ढाब्यातील कोणताही कर्मचारी तिच्याजवळ जाण्यास तयार नव्हता. सगळे भीतीने दूर उभे होते. माझ्या हृदयाने मला शांत बसून राहू दिलं नाही. मी लगेच उठलो, माझी जॅकेट काढली आणि तिच्या कपड्यांवरून किडे काढू लागलो. हे पाहून काही लोक उभे राहिले, पण आभारकी ढाब्यातील लोकांनी गोंगाट केला नाही. सगळे शांतपणे तिला सावरण्याची संधी देत होते. जेव्हा मी सगळे किडे काढले आणि काही मोठे किडे मारून बाहेर फेकले, तेव्हा ती बाई रडत जवळच्या खुर्चीवर बसली. तेव्हा ती बाई आता तिच्या मदतीला आले. मी शांतपणे माझ्या जागी परतलो, जॅकेट घातली आणि जेवणाची वाट पाहू लागलो. थोड्या वेळाने वातावरण शांत झालं आणि माझं जेवणही आलं. मी जेवत होतो तेव्हा ती बाई माझ्यासमोर येऊन बसली. तिने म्हटलं, "तुम्ही माझं आयुष्य वाचवलं.
तुम्ही नसते तर मी भीतीने काहीतरी करून बसले असते. मी तिच्याकडे पाहत म्हटलं. अशा छोट्या मोठ्या गोष्टीवर इतकं घाबरून काही उपयोग नाही. यामुळे अडचण वाढते. पुढच्या वेळी असं झालं तर शांतपणे मदत मागा. जर कोणी मदत केली नाही तर स्वतः हिंमत करून काही करा, पण ओरडणं टाळा. माझी गोष्ट ऐकून ती हसली आणि म्हणाली, तुम्ही खूप शहाणे आहात. तुम्ही कोण आहात? कुठून आलात? मी थोडा आश्चर्यचकित झालो कारण ती मराठीत बोलत होती. मी उत्तर दिलं, मी भारतातून आहे. इथे टॅक्सी चालवतो. ती लगेच म्हणाली, तर एका दिवसात किती कमावता? भारतीय रुपयांत सांगा. हा प्रश्न ऐकून मी थक्क झालो. मला माझ्या कमाईबद्दल कोणाशीही बोलणं आवडत नव्हतं, जास्त असो किंवा कमी. मी गोष्ट टाळणार होतो. तेव्हा तिने माझ्या हातावर हात ठेवून म्हटलं, अरे घाबरू नका, मी तुमच्या कमाईची मत्सर करणार नाही. आम्ही खूप श्रीमंत लोक आहोत. तिची गोष्ट ऐकून मला थोडी लाज वाटली. असं वाटलं जणू ती माझ्या मनातील गोष्ट वाचत आहे. मी हळूच म्हटलं, ठीकठाक कमावतो. यावेळीही मी माझी कमाई लपवली. ती म्हणाली, काही हरकत नाही. काही लोक आपली कमाई लपवतात आणि यात वाईटही नाही. आम्ही आपली उत्पन्न कोणाला सांगत नाही. मग तिने म्हटलं, मला तुमचं वागणं खूप आवडलं. मला एक ड्रायव्हर हवा आहे जो माझ्यासाठी नेहमी काम करेल. मी तुम्हाला दर महिन्याला 50 लाख रुपये देईन. हे ऐकून माझे डोळे फाटले. मी काही बोलू इच्छित होतो, पण माझी आवाज घशात अडकली. ती पुन्हा म्हणाली, तुम्ही आज माझं आयुष्य वाचवलं. मला किड्यांची खूप भीती वाटते. ही माझी सर्वात मोठी कमजोरी आहे. तिने विचारलं, तुम्ही कोणत्या कंपनीसाठी टॅक्सी चालवता ना? मी होकारात डोकं हलवलं. ती हसून म्हणाली, मग तर तुमची बचत खूप कमी असणार. कंपनीला हिस्सा द्यावा लागतो, भारतात पैसे पाठवावे लागतात. स्वतःसाठी कदाचित काही उरतच नाही. तिच्या बोलण्यावरून वाटत होतं की ती माझं आयुष्य पूर्णपणे समजत आहे. मी लगेच म्हटलं, मॅडम, जर तुम्ही 50 लाख रुपये महिना द्याल तर मी आत्ता तयार आहे. मला खरंच पैशांची गरज आहे. अलीकडेच बहिणीची शादी केली आहे. घर विकत घेतलं आहे आणि आता माझ्या शादीचा विचार करतोय. पण माझ्याकडे इतके पैसे नाहीत. ती म्हणाली, मी तुम्हाला इतकं सक्षम करेन की तुम्ही शादी करू शकाल. तुमची आई आणि बायकोलाही इथे बोलावू शकाल. फक्त माझ्यासोबत प्रामाणिकपणे काम करा. हे ऐकून मला वाटलं जणू माझ्यासाठी लॉटरी लागली आहे. 6 महिन्यांपूर्वी ती पैशांनी भरलेली पिशवी मिळाली आणि आता ही नोकरी. मी लगेच होकार दिला. तिने मला आपलं नाव, पत्ता आणि फोन नंबर दिला आणि निघून गेली. मी तिला जेवण करण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिने नकार दिला. म्हणाली, मी अशा छोट्या ढाब्यात जेवत नाही. ती फक्त किडे तिच्या साडीला चिकटल्यामुळे आणि घाबरल्यामुळे ढाब्यात आली होती. तिच्या गेल्यानंतर मी टॅक्सी चालवायला गेलो नाही. थेट माझ्या खोलीत परतलो. मनात होतं की आईला फोन करून सगळं सांगावं, पण मी थांबलो. अजून मी माझी टॅक्सी कंपनी सोडायची नव्हती. आधी पाहायचं होतं की हे लोक कसे आहेत? मला सन्मानाने ठेवतील की नाही? रात्रभर मी हेच विचार करत होतो. पुढच्या सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच मी त्या बाईच्या भव्य घरी पोहोचलो. तिचं घर पाहूनच अंदाज आला की ती खरंच खूप श्रीमंत आहे. मी मनात ठरवलं होतं की आता मी हीच नोकरी करेन आणि टॅक्सीचं काम सोडेन. हिंमत गोळा करून मी आत गेलो. अजून काही बोलण्याआधीच एक नोकर बाई बाहेर आली आणि म्हणाली, तुमचं नाव अमर आहे ना? मी डोकं हलवून होकार दिला. ती म्हणाली, चला मॅडम बोलावत आहेत. मी तिच्या मागे एका विशाल हॉलमध्ये पोहोचलो. तिथे एक बाई शानदार कपड्यांत बसली होती. मी नमस्कार केला तेव्हा ती उठली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, तुम्ही वेळेचे खूप पक्के आहात. हे मला खूप आवडतं. जर प्रामाणिकपणे काम कराल तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. मग ती हसली आणि म्हणाली, चला मी तुम्हाला माझ्या गाड्या दाखवते आणि तुमची ड्रायव्हिंगही पाहते. मी लगेच म्हटलं, मॅडम, तुम्हाला कोणतीही तक्रार येणार नाही. मी भारतातही गाड्या चालवल्या आहेत. मला चांगला अनुभव आहे. ती हलके हसली आणि म्हणाली, हे तर सोबत चालून कळेल. ती मला तिच्या गॅरेजमध्ये घेऊन गेली, जिथे एकाहून एक चमकणाऱ्या गाड्या उभ्या होत्या. माझं हृदय जोरात धडधडत होतं. लहानपणापासून स्वप्न होतं. अशा शानदार गाड्या चालवण्याचं. तिने मला एक BMW मध्ये बसवलं आणि टेस्ट ड्राईव्हसाठी निघालो. मी गाडी काळजीपूर्वक चालवली, प्रत्येक गोष्ट समजून घेत. थोड्याच वेळाने तिने माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, तुम्ही गोंगाट न करता शानदार काम करता. तुमच्या ड्रायव्हिंगने मला प्रभावित केलं. चला आता परत जाऊया. पोहोचवलं. मनात वारंवार प्रश्न येत होता की ही बाई माझ्यावर इतका विश्वास का ठेवत आहे. पण मी जास्त विचार करण्याऐवजी हे नशिबाचं खेळ मानलं. पुढच्या दिवशी मी टॅक्सी कंपनीसोबत सगळा हिशोब संपवला आणि त्यांच्या गाडीच्या चाव्या परत केल्या. आता मी पूर्णपणे तिच्या नोकरीत होतो. सकाळी जात असे आणि रात्री ड्युटी संपत असे. तिने मला आपल्या स्टाफ क्वार्टरमध्ये राहण्याची ऑफर दिली. पण मी नकार दिला. मला माझ्या जुन्या वस्तीत मित्रांसोबत राहायला आवडतं. माझं मत होतं की जिथे काम करतो तिथे राहणं ठीक नाही. यामुळे ना सन्मान राहतो ना सुख.
मी आईला फोन करून सगळं सांगितलं. आधी ती थोडी घाबरली, पण जेव्हा मी पगाराची गोष्ट सांगितली तेव्हा ती आनंदाने मान्य झाली. दिवस निघू लागले. माझं आयुष्य आता आधीपेक्षा खूप सोपं झालं होतं. 2 महिन्यात मी 1,00,000 रुपये वाचवले होते. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. अनेकदा मला आश्चर्य वाटतं की ही बाई माझ्यावर इतकी दयाळू का आहे. ती मला जेवण देत असे, शॉपिंग करवत असे. कधी कधी वाटत असे जणू ती मला खास लक्ष देते. पण ती विवाहित होती. तिची मुलं होती आणि तिने कधीही अशी गोष्ट केली नाही जी चुकीची वाटेल. मी माझे विचार झटकले आणि विचार केला, श्रीमंत लोक असेच असतात. त्यांच्यासाठी ₹1,00,000 देणं मोठी गोष्ट नाही. पण मला काय माहीत होतं की यामागे एक खोल गुपित दडलेलं आहे. एक दिवस नेहमीप्रमाणे मी त्यांना एका सलूनमध्ये सोडायला गेलो. तेव्हा माझ्याकडे त्यांच्या गाडचा फोन आला. "अलचाल?" विचारली तेव्हा तो म्हणाला, "आज तुम्ही मैडमच्या पार्टीला येत आहात ना?" मी आश्चर्यचकित झालो. "कशी पार्टी?" मी विचारलं. तो गप्प राहिला. मग म्हणाला, "काय मैडमने तुम्हाला सांगितलं नाही? ती तर तुम्हाला खूप आवडतात. तरी तुम्हाला बोलावलं नाही." मी अवाक राहिलो. त्याने सांगितलं की मैडमने आपल्या घरी एक मोठी मेजवानी आयोजित केली आहे आणि सगळ्या स्टाफला बोलावलं आहे. मी गोष्ट टाळली पण मनात जरा मत्सर होऊ लागला. जेव्हा मी मैडमला परत घ्यायला गेलो, तेव्हा मी हिंमत करून विचारलं. ती हसून म्हणाली, "अरे तुम्ही तर आता आमच्या कुटुंबासारखे आहात. तुम्हाला वेगळं बोलावण्याची काय गरज? तुम्ही नक्की या. मला खूप आनंद होईल." तिची गोष्ट ऐकून माझं मन शांत झालं. त्या दिवशी अर्ध्या दिवसाच्या ड्युटीनंतर मला सुट्टी मिळाली. रात्री मी चांगले कपडे घालून त्यांच्या घरी पोहोचलो. पार्टी सुरू झाल्याला जास्त वेळ झाला नव्हता की कळलं की आज नाचगाण्याचा कार्यक्रमही आहे. मी आधी कधीही असं काही पाहिलं नव्हतं. मनात एक विचित्र अस्वस्थच करत होतो तेव्हा मैडमची नजर माझ्यावर पडली. ती हसली तेव्हा मी थांबलो. थोड्या वेळाने नर्तकी आल्या. मी एका कोपऱ्यात शांतपणे उभा होतो. हातात ज्यूसचा ग्लास घेतला होता. नजरा खाली ठेवल्या होत्या. तेव्हा माझी नजर समोर पडली आणि माझं हृदय जणू थांबलं. तिथे नाचणाऱ्यांमध्ये माझी छोटी बहीण होती. तीच बहीण ज्याची शादी मी इतक्या प्रेमाने आणि मेहनतीने केली होती. माझं शरीर दगडासारखं झालं. असं वाटलं जणू कोणी माझ्या छातीवर चाकू चालवत आहे. मी एक क्षणही थांबलो नाही. वेगाने तिच्याकडे वाढलो आणि तिचा हात पकडला. ती नाचात बुडालेली होती. पण मला पाहताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती थकली आणि थांबली. मग मागे हटली आणि नाचू लागली. पण मी हे सहन करू शकलो नाही. मी तिचा हात ओढला आणि तिला बाहेर नेलं. बाहेर येताच मी तिला हलवून विचारलं, "तू इथे कशी? तुझी शादी तर झाली होती. तू आपल्या घरात सुखी होतीस. मग हे सगळं काय आहे?" ती गप्प होती. तिचे डोळे उदास होते. मी आणखी काही म्हणणार होतो, तेव्हा मागून मैडमचा आवाज आला. मी वळून पाहिलं तेव्हा ती म्हणाली, "काय तुम्हाला काही आठवत नाही? तुमची बहीण तुमच्याच माध्यमातून कोट्यवधींमध्ये विकली गेली होती." मी जणू गोठलो. ती पुढे म्हणाली, "तुम्ही एका मोठ्या जाळ्यात अडकला होतात. हे सगळं कोणतंही योगायोग नव्हतं. जेव्हा तुम्ही माझ्याकडे नोकरीसाठी आलात, मी तुमचा पूर्ण शोध घेतला. तेव्हा मला कळलं की तुमची बहीण इथेच याच देशात आहे. ज्या कुटुंबात तुम्ही तिची शादी केली होती, ते कोणतेही साधे लोक नव्हते. ते एक गिरोह होता जो मुलींना खरेदी करून विकतो. तुमची बहीण त्यांच्या जाळ्यात अडकली होती. तुम्ही शादी करू इच्छित नव्हता, कारण तुमच्याकडे पैसे नव्हते. त्याचाच फायदा घेऊन त्यांनी तुमच्याकडून पैसे काढले आणि तुमच्या बहिणीला इथे बोलावून घेतलं. हे ऐकून मी फुटून रडू लागलो. माझी बहीणही सिसकत होती. तिच्या चेहऱ्याची उदासी आणि डोळ्यांखालील काळे डाग सांगत होते की तिने किती कष्ट सोसले आहेत. मी तिच्यासमोर डोकं टेकवून माफी मागितली. हे सगळं माझ्या अनवधानाने झालेली चूक होती. त्या बाईने माझं आयुष्य वाचवल्याच्या बदल्यात माझ्यावर खूप मोठा उपकार केला. तिने माझ्या बहिणीला सन्मानाने भारतात पाठवलं. तिचा घटस्फोट करून घेतला आणि मला नोकरीतूनही काढलं नाही. आज मी त्याच घरात काम करतो. मी माझ्या बहिणीची शादी माझ्या एका विश्वासू नातेवाईकाशी करून दिली. आईलाही सौदीला बोलावून घेतलं आहे आणि आता मी माझ्या शादीचा विचार करतोय. पण जेव्हा जेव्हा त्या दिवसाची आठवण येते, माझं हृदय कापतं. लोक इतके फसवे आणि चतुर कसे असू शकतात? इतकी मोठी कटकारस्थान कोणी कशी रचू शकतो? मी कधी स्वप्नातही विचारलं नव्हतं की माझ्यासोबत असं होऊ शकतं. पण खरं सांगायचं तर जर तुम्ही मनापासून कोणाचं भलं करता, आपलं आयुष्य धोक्यात घालूनही कोणाची मदत करता, तर देव तुम्हाला कधीही एकटे सोडत नाही. त्या बाईच्या दयाळूपणाने माझ्या आयुष्याला नवी दिशा दिली. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.